नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की संयमीला अजून एक ऑर्डर मिळाल्यामुळे तिने आता इरा ईशासाठी गिफ्ट आणलेलं असतं. सुरुवातीला ही त्या दोघांची मजा घेते. ती म्हणते की हे तुमच्यासाठी नाही आणलेलं, हे माऊ आणि काकासाठी आणले. यावरती हे दोघं जण थोडे नाराज होतात आणि म्हणतात ठीक आहे, नेक्स्ट टाइम बेटर लक असं म्हणून जायला लागतात. संयमी हसते आणि त्यांना आवाज देऊन म्हणते की ओव्हर ऍक्टिंग, इकडे या दोघं जण, हे घ्या, हे तुमच्यासाठी आणले असं म्हणत दोघांना 2 गिफ्ट देते. हे दोघं जण पटापटा ते गिफ्ट खोलतात आणि म्हणतात की वाव, टिफिन बॅग्स आणल्यात, खूप छान आहेत असं म्हणून हे दोघं जण फार खुश होतात. ईशान विचारतो की संयमी ताई, पण हे तू कशासाठी आणलेस, काय विशेष? यावरती संयमी म्हणते की मला अजून एक ऑर्डर मिळाली आणि त्याचं मला ॲडव्हान्स पण मिळाले. हे ऐकून हे दोघं जण फार खुश होतात. इरा विचारते की ताई, तू माऊ आणि काकासाठी काय आणले? संयमी म्हणते आपली माऊ कशी लेडी बॉस आहे ना, सारखी ऑर्डर सोडत असते, सारख्या सह्या करत असते, त्यामुळे तिच्यासाठी मी एक पेन आणलाय आणि काका पण असंच काहीतरी काम करतो म्हणून त्याच्यासाठी सुद्धा पेन आणलाय आणि आजोबासाठी कुर्ता आणलाय. ईशान म्हणतो की वा छान, आणि ताई आता तुला ना खूप साऱ्या ऑर्डर्स मिळतील, त्यामुळं मी तुला आत्ता सांगतो, पुढच्या वेळेस येताना माझ्यासाठी ब्रश घेऊन ये आणि ॲक्रेलिक कलर पण आण. इरा म्हणते की हो, आणि माझ्यासाठी सुद्धा हायलायटरचा पॅक घेऊन ये. संयमी म्हणते काय तुमच्या दोघांचं? इरा म्हणते अगं ताई, तुला आता खूप ऑर्डर मिळतील ना, ॲडव्हान्स पण मिळेल, म्हणून आम्ही सुद्धा आमच्या गोष्टी तुला ॲडव्हान्समध्ये सांगितल्या असं म्हणून हे तिघंजण हसू लागतात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अशोक मामा भैरवी आणि अनिशला शिरा देत म्हणतात की हे घ्या, एकदम मस्त झालाय, साजूक तुपातला आहे, मी आणि मुलांनी कालच खाल्ला, खरं तर तुम्हाला कालच देणार होतो पण विषय वेगळा निघाला म्हणून राहून गेलं, खा खा. तर अनिश म्हणतो की बाबा, तुम्हाला आमच्याशी काय बोलायचं होतं? अशोक मामा म्हणतात अरे आधी शिरा तर खाऊन घ्या, मग बोलूया ना आपण, वल्लरीने दिला आहे. भैरवी म्हणते की वल्लरी, वल्लरी कुठे भेटली तुम्हाला? अशोक मामा म्हणतात की मी भेटायला गेलो होतो वकील म्हणून. भैरवी म्हणते की मुलांना दत्तक घेण्यासंदर्भात बोलायला. तर अशोक मामा म्हणतात हुशार आहेस तू. भैरवी म्हणते की आईने सांगितलं आणि तुम्ही आमच्या आधी ते माझ्या आईवडिलांना सांगितलं. अशोक मामा म्हणतात सांगितलं नाही, मी त्यांचं मत विचारलं, मी काय करतोय बरोबर करतोय का, मी याच्यावरती तुमच्याशी बोलू का असं मी त्यांना सल्ला विचारला. तुझे वडील म्हणाले की विचारा, योग्य वाटतंय, म्हणून मी वल्लरीला भेटायला गेलो. काय ना भैरवी, शेवटी निर्णय तुमचा आहे, मी काही तुमच्यावरती तो लादणार नाही. म्हणजे तुमच्याशी बोलण्याआधी मला त्याची पूर्ण माहिती असावी म्हणून मी वल्लरीला भेटायला गेलो होतो. अनिश म्हणतो पण बाबा, हा विचार असा अचानक मध्ये का आला, म्हणजे हे असं नाही केलं तर काय होईल? अशोक मामा म्हणतात की अनिश, आपण आयुष्यात ना नेहमी वाईट विचार करत असतो. आपण पैसे का कमवतो? समजा उद्या आपल्याला पैसे कमवता नाही आले तर? आपण घरात धान्य का साठवतो? समजा उद्या आपल्याला धान्य नाही मिळालं तर? आपण व्यायाम का करतो? आपले हात पाय पुढे नाही चालले तर? मग तसंच हे सगळं आहे, म्हणजे तसं होईलच असं नाही, पण समजा झालं तर? उद्या काही कारणाने मुलांच्या हक्काबद्दल विचार झाला तर? मुलांची त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडणं झाली तर? तुम्हाला मुलं झाली आणि ती मुलं ह्यांच्यामध्ये आपापसात जर काही वाद झाला तर? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पोरांना पोरकं वाटलं तर? तसं वाटू नये म्हणून मला असं वाटतं की तुम्ही त्यांना दत्तक घ्यावं. अर्थात निर्णय तुमचा आहे, मला फक्त माझ्या मनाची शांती मिळायला हवी बस. तर भैरवी मात्र विषय बदलतच म्हणते की बाबा, तुम्ही मेहता सरांना धमकी दिलीत? अशोक मामा म्हणतात की नाही, सूचना, ताकीद आणि सल्ला दिला. त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना भोगावी लागू नये ना म्हणून. भैरवी म्हणते की अहो बाबा, ते खूप मोठी माणसं आहेत. अशोक मामा म्हणतात असतील ना, आपण सामान्य आहोत पण आपली ताकदही खूप आहे, आपण त्यांना घाबरून का राहायचं? हे बघ भैरवी, सोपं आहे, जे त्यांनी आपल्या प्रोजेक्टची जागा बदलून काम सुरू करावं. भैरवी म्हणते की अहो बाबा, मुंबईत जागा मिळतात का? अशोक मामा म्हणतात हा विचार त्यांनी करायला पाहिजे नव्हता ना, त्यांचं सुरुवातीपासूनच ठरलं होतं की आपण लबाडी करायची, आणि ते मी होऊन देणार नाही, कारण की नियमबाह्य आहे, ते चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, हा अन्याय आहे, आणि याचे परिणाम काय होतील ना, त्याला सगळ्यांना त्यांना तोंड द्यावं लागेल. मी 35 वर्ष नोकरी केली आहे, काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल. पुढे ते म्हणतात की आणि तुम्ही अजून शिरा खाल्ला नाही का, घ्या घ्या, खाऊन घ्या, गरम गरम आहे तोपर्यंत. असं हसत म्हणत अशोक मामा तिथून निघून जातात. भैरवी आणि अनिशला मात्र ह्याचं फार टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर आता इकडे आतमध्ये संयमी, इरा, ईशान हे तिघ जण गप्पा मारत असतात. ईशान म्हणतो की ताई, तुला अजून खूप मोठी ऑर्डर मिळाली ना की आपण हे घेऊ ते घेऊ असं त्यांच्या चर्चा चाललेली असतात. संयमी म्हणते की हो, मी हे घेईल ते घेईल. इरा म्हणते पण ताई, तू तुझ्यासाठी काय घेशील? संयमी म्हणते माझ्यासाठी मला ना एक ट्रिप करायची. ईशान म्हणतो की कुठे कुठे जायचंय तुला? संयमी म्हणते की मला दुबईला जायचंय, आपल्या जुन्या घरी, मला ते परत एकदा पाहायचंय. ईशान म्हणतो की हो ना ताई, मला पण तिकडची खूप आठवण येते ग, असं वाटतं एकदा तिकडे जाऊन यावं. संयमी म्हणते की हो, माझा बिझनेस खूप मोठा झाला ना, मी खूप पैसे कमवले ना, की आपण तिकडे जाऊ फिरायला असंच.
इरा म्हणते, पण आता ताई तिकडे कुणीच राहिलं नसेल ना. संयमी म्हणते की नसेल का कुणी राहीना, पण तरी सुद्धा आपण एकदा तिकडे जाऊयात आणि एकदा फिरून येऊयात. डन असं म्हणून ते तिघजण आता एकमेकांना प्रॉमिस करतात की ज्यावेळेस आपल्याकडे खूप सारे पैसे येतील त्यावेळेस आपण दुबईला जाऊन तिकडची एकदा ट्रिप करून यायची. त्यानंतर आपण असं पाहतो की तुषार ईश्वर काकांना गपचूप आता गावाला नेऊन सोडणार असतो. तो ईश्वर काकांच्या बॅगा हा कारमध्ये ठेवायला येतो तितक्यात अशोक मामा पाठीमागून येतात. ते आता ऑफिसला निघालेले असतात. तुषार अशोक मामांना पाहतो आणि लपून घेतो. अशोक मामा पुढे निघून गेल्यावरती तुषार येतो आणि घाईघाईत कारमध्ये बॅगा ठेवायला लागतो. तितक्यात तिथे देसाई यांनी तोरण येतात. ते विचारतात, काय तुषार मग आता कुठे दौरा आहे, लंडनला का अमेरिकेला? तुषार म्हणतो, नाही नाही मी नाही कुठे निघालेलो, मी बाबांना सोडतोय. तर आता हे दोघं जण म्हणतात, अरे वा, आता गटमाले निघालेत की काय लंडनला का अमेरिकेला? तर तुषार म्हणतो की नाही नाही, मी त्यांना कायमचं गावाला सोडतोय. कसं आहे ते इथे एकटेच असतात ना, मलाही खूप कामं असतात आणि गावाला आई पण गेलीये, म्हणून मी त्यांना तिकडे नेऊन सोडणार आहे. देसाई म्हणतात, अरे पण असं अचानक कसं काय तू त्यांना तिकडे सोडतोय? नाही म्हणजे त्यांना इथं राहायची सवय ना रे, त्यांचं अख्खं आयुष्य इथं गेलंय. तुषार म्हणतो की नाही, हे बघा आता मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला एवढा वेळ नाहीये आणि तुम्हाला पण दोघांना सांगतो, यातलं काही तुम्ही अशोक काकांना सांगू नका, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. असं म्हणत आता तो बॅगा ठेवतो आणि निघून जातो. आता हे दोघं जण म्हणतात की पाहिलं का, याच्याकडे एवढा पैसा आहे पण याला बाप जड झालाय. तोरणे म्हणतात की हो ना, आणि हे जर माझगावकरांना कळालं ना तर सोसायटीमध्ये खूप मोठा राडा होईल. तर पाठीमागून ईश्वर काका गपचूप अशोक मामाच्या घरी निघून येतात. तर इकडे घरामध्ये अनिश आणि भैरवीचा जरा रोमॅन्स चालू असतो. ईश्वर काका जोरजोरात बेल वाजू लागतात. भैरवी म्हणते की अरे बापरे, एवढं कोण घाईते? अनिश पुढे जाऊन दरवाजा उघडतो तर ईश्वर काका असतात. ते फार घाबरलेले असतात आणि अनिशला म्हणतात की ए अनिश, अशोक कुठे, अशोक कुठे असं म्हणत आतमध्ये येतात. भैरवी म्हणते, अहो काय झालंय काका एवढं? ईश्वर काका म्हणतात की अशोक कुठे, अशोक कुठे, तो मला गावाला नेऊन सोडतोय. भैरवी म्हणते, कोण? ईश्वर काका म्हणतात की माझा मुलगा तुषार, माझा सक्का मुलगा मला कायमचं गावाला नेऊन सोडतोय. अनिश म्हणतो की काका तुम्ही असं बाहेर कशाला निघून आलात, चला बरं तुम्हाला मी घरी सोडतो. असं म्हणत आता तो ईश्वर काकांना बळजबरीने घरी न्यायला लागतो. तर ईश्वर काका मात्र जायला तयार नसतात. भैरवी अनिशला अडवते आणि म्हणते, अरे असं काय करतोयस? तर अनिश भैरवीला जरा बाजूला घेतो आणि म्हणतो की हे बघ, यामध्ये आपण न पडलेलंच बरं. हा सर्वस्वी निर्णय तुषारचा आहे, त्याने ठरवलंय ना तर त्यात आपण नाही पडलेलं बरं. ईश्वर काका हे थोडं ऐकतात आणि म्हणतात की नाही, मला अशोकला भेटायचे, मला अशोकशीच बोलायचे. असं म्हणत आता ते सोफ्या पाठीमागे लपतात. आता हे फार घाबरलेले असतात. खरं सांगू का मित्रांनो, हा सीन पाहताना ना खरंच खूप वाईट वाटतं. ईश्वर काका खूप घाबरलेले असतात आणि खूप मोठमोठ्याने ओरडत असतात. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की बाबा ते म्हातारपण नको. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की अशोक मामा ऑफिसला जात असताना वाटेतच त्यांना देसाईंचा फोन येतो. देसाई अशोक मामांना तुषारबद्दलचं सगळं काही सांगतात. अशोक मामा तटकीने आता लगेच घरी निघून येतात. तर इकडे घरी आता मोठा राडा चालू असतो. तुषार हा घरी आलेला असतो आणि तो ईश्वर काकांना खूप ओरडत असतो की अहो बाबा, तुम्हाला मी कुठे कुठे सापडायचं, हा हरवला असतं तर काय झालं असतं? तुम्ही मला म्हटलात ना की येतो गावाला, मग आता चला, आता का तुम्ही नाही म्हणतात येत? असं तसं म्हणून त्यांना खूप बडबड करू लागतो. तर भैरवी पण तुषारवरती चिडते आणि म्हणते की तुषार, आधी तुझे वडील आहेत असं बोलतोस का तू? तर तुषार म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला दोघांना सांगतो की तुम्ही यामध्ये पडू नका. खरंच सांगतो तुम्हाला, मला त्यांना गावाला घेऊन जायचंय. असं म्हणत बळजबरीनं तो ईश्वर काकांचा हात पकडून तिथून त्यांना ओढायला लागतो. तितक्यात आता इकडे अशोक मामा येतात आणि हा सगळा प्रकार पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि आजचा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की ईश्वर काका म्हणत असतात की मी नाही येणार तुझ्यासोबत कुठेही, मला इथे अशोक आहे ना, तो अशोक मला सांभाळेल. तुषार म्हणतो की हे बघा बाबा, खरं तर पाहायला गेलं तर इतके इतके दिवस तुम्हीच त्यांना सांभाळत होतात आणि ते काय तुम्हाला सांभाळणार आहेत? खरं सांगायचं गेलं तर कुणी कोणाचं जगामध्ये नसतं, समजलं का? तुम्हाला आत्ता माझ्यासोबत गावाला यावंच लागेल. असं म्हणत तो त्यांना ओढू लागतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.